ओके. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण आहे ना फाईल ऑप्शन पूर्ण बघितला. ठीक आहे, ह्यात काय डाऊट नाही ना? यात नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण होममध्ये इथपर्यंत आलेलो आणि इथनं आपल्याला कंडिशनल फॉर्मॅटिंग बघायचं होतं, काय नक्की कशासाठी यूज करतात. तर आता आहे ना मला ह्यामध्ये माझं सपोज नाव मयूर आहे, तर मला हायलाईट करायचं आहे की माझा किती वेळा माझ्या डे शिफ्ट आहेत, किती वेळा नाईट शिफ्ट आहेत, तर ते मला हायलाईट करायचं आहे. तर असं जर टेबल, आता हा खूप छोटा टेबल आहे, पण जर इन केस खूप मोठा टेबल असेल ना, सपोज आपण ह्याचा अजून एकदा कॉपी पेस्ट मारूया. हां, आता एवढा मोठा टेबल आहे ना, तर मला कळणार नाही की किती वेळा हे आहेत. तरी पण ह्याच्यामध्ये प्रेझेंट डे 26 हे आपण आता हा फक्त एक तुम्ही असा कन्सिडर करा की मी तुम्हाला एक्सप्लेन करतो म्हणून मी बनवलं आहे. तसं की हा प्रॅक्टिकली असा टेबल पॉसिबल नाही आहे, कारण की ते 12 महिनेच आले पाहिजेत ना. जर पूर्ण वर्षाचं बघितलं तर आपण तसं नाही. ॲक्च्युली तसं काय कन्सिडर करू नकोस. फक्त मी काहीतरी एक्सप्लेन करतो आहे म्हणून मी हा टेबल बनवला आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये सपोज मला ह्या नावाप्रमाणे मला हायलाईट करायचं आहे, तर तेव्हा मी कंडिशनल फॉर्मॅटिंग यूज करतो. तर मी काय करणार, सिम्पल इथे सपोज हे मला नावाप्रमाणे हायलाईट करायचं आहे ना, तर मी ह्यात काय असतं ना की डेटा व्हॅलिडेशन एक हे असतं. म्हणजे सपोज मी इथे ना एक लिस्ट जनरेट करीन, त्यासाठी मला ना डेटा व्हॅलिडेशन करायलाच लागतं. ते जर करणार नाही ना तर इथे ती लिस्ट येणार नाही. तर इथे सिम्पल ह्या रोमध्ये डेटा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचा. इथे डेटा व्हॅलिडेशन हा एक ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं. त्यानंतर डेटा व्हॅलिडेशनवरती क्लिक करणार. ठीक आहे. तर मी पहिल्यांदा काय करणार, ही सेल सिलेक्ट करणार, डेटा व्हॅलिडेशनवर जाणार, डेटा व्हॅलिडेशनवरती क्लिक करणार. त्यानंतर एक छोटीशी विंडो ओपन होईल. ठीक आहे. तिथे ना इथे अलाव काय सांगितलं बघ, इथे खूप सारे पॅरामीटर्स आहेत. त्यातलं मी लिस्ट सिलेक्ट करणार, कारण की हे माझं लिस्ट आहे, नावांची लिस्ट आहे. ठीक आहे. तर मी लिस्ट ऑप्शन सिलेक्ट करणार आणि तो सोर्स विचारणार की मला कुठली लिस्ट हवी आहे. तर मी सिम्पल ह्याच्यावरती क्लिक करणार आणि ना ही नावांची लिस्ट सिलेक्ट करणार. ओके. तर ते पूर्ण व्यवस्थित सिलेक्ट झालं आहे. मला फक्त इथे ओके करायचं आहे. जर तू इकडे क्लिक करशील ना, तुला दिसेल की संपूर्ण नावं ह्यामध्ये आलेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर काय करणार, आता मी आपला मेन जो आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग ते कसं यूज करायचं, तर इथे जायचं न्यू रूलमध्ये मी आता तुम्हाला हा वाला ऑप्शन दाखवणार आहे, यूज अ फॉर्म्युला टू डिटरमाइन विच सेल टू फॉर्मॅट. मी सिम्पल ह्याच्यावरती क्लिक करणार. त्यानंतर मी तो परत मला विचारणार की तुम्हाला फॉर्मॅट व्हॅल्यू वेअर दिस फॉर्म्युला इज ट्रू, म्हणजे हा मला फॉर्म्युला कुठे लावायचा आहे. तर मी ह्याच्यावर जेव्हा क्लिक करेन ना, तेव्हा मला सिम्पल इथनं सिलेक्ट करायचं आहे. फक्त ही पहिली सेल सिलेक्ट करायची, कारण की आपण ह्याच्यामध्ये ही लिस्ट ऑलरेडी दिलेली आहे. मला फक्त त्याचा स्टार्ट पॉईंट द्यायचं की मला हा जो 6 नंबरचा रो आणि हा D नंबरचा कॉलम आहे हा मला हवा आहे. तर ह्यामध्ये हा D नंबरचा जो कॉलम आहे ना, हा मला लॉक ठेवायचा आहे आणि हा जो 6 नंबरचा जो रो आहे ना, तो मला ओपन करायचा आहे. म्हणजे जो डॉलर साईन असतो ना, तो लॉक असतो, तो काढला गेलेला, तो काढता आणि तिथे एक फॉर्म्युला लावायचा आहे, फक्त इक्वल्स लिहायचं आहे आणि मला ह्या सेलला सिलेक्ट करायचं आहे. पण ह्या सेलला जेव्हा मी सिलेक्ट करतो ना, तेव्हा मला ह्याच्यात काही चेंजेस करायचे नाही. मला फक्त चेंजेस ह्या एका ठिकाणीच करायचं आहे. ठीक आहे. एक सिम्बॉल फक्त काढायचं आहे. हां, त्यानंतर फॉर्मॅटमध्ये जायचं आणि जो पण मला कलर हवा आहे तर इथे फिलमध्ये मी येणार आणि फिलमध्ये सपोज मला हा येल्लो कलर हवा आहे तर तो मी सिलेक्ट करणार. त्यानंतर ओके आणि ओके. आता मी जेव्हा जेव्हा मयूर सिलेक्ट करेन, एक मिनटं, फॉर्म्युला परत काहीतरी चुकला. हां, तर ह्याच्यामध्ये काय झालं बघ, मी ह्याच्यामध्ये टेबल सिलेक्ट करायला विसरलो. तर मला काय करायचं आहे, हा टेबल सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतरला मग कंडिशनल फॉर्मॅटिंगमधनं न्यू रूलवरती जायचं. तर मग अशी ती स्टेप राहिलेली माझी. पुन्हा मी इथे येणार, पुन्हा एक सेल सिलेक्ट करणार, ह्यातला हा डॉलर काढणार, त्यानंतर इक्वल्स टू, त्यानंतर पुन्हा मी ही सेल सिलेक्ट करणार. ठीक आहे. आणि
फॉर्मॅटमध्ये जाऊन हा कलर सिलेक्ट करणार, ओके करणार, ओके करणार. ठीक आहे. तर आता माझं सक्सेसफुली अप्लाय झालं आहे. तर जिथे जिथे मयूर नाव आलं आहे ना ती रो माझी पूर्णपणे हायलाईट होणार. ठीक आहे. आता मी सपोज नाव चेंज केलं, सपोज राज नाव घेतलं, तर राज किती वेळा आलं आहे बघ ह्या लिस्टमध्ये, 1 2 3 4 5 6 वेळा आलं आहे. तर ते जेवढ्या वेळा आलं आहे तेवढ्या मला ते हायलाईट करून देणार. सपोज मी प्रीती नाव घेतलं तर प्रीतीचं 4 वेळा आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर मी सपोज दुसरं ऋतुजा नाव घेतलं तर ऋतुजाचं 2 वेळा आलं आहे. त्यानंतर सपोज वीराचं नाव घेतलं तर वीराचं 2 वेळा आलं आहे. ठीक आहे. तर ह्या अशा प्रकारे कंडिशनल फॉर्मॅटिंग असते. ओके.